शेतकरी बांधवांनो, तुमच्या ही कांद्याची वेल पूर्णपणे तयार झाली आहे का? कारण जेवढी कांद्याची वेल मोठी तेवढ्याच आपल्या कांद्याची साईजही मोठी होत असते. शेतकरी बांधवांनो, त्यासाठी आपल्याला कोणत्या उपाययोजना करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या कांद्याची वेल, त्याचबरोबर जेणेकरून आपल्या कांद्याची मानही जाड होण्यास मदत होईल. तर शेतकरी बांधवांनो, आज आपण त्याच गोष्टीबाबत पाहणार आहोत. तर त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती आवडल्यास इतर शेतकऱ्यांनी शेअर करा, जेणेकरून त्यांचाही फायदा या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच होईल. शेतकरी बांधवांनो, आपल्या कांद्याची मान, आपल्या कांद्याची वेल जास्तीत जास्त मोठी करण्यासाठी आपल्याला लागवडीनंतर 25 ते 30 दिवसांनी ही एक फवारणी घेणं गरजेचं आहे. यामध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे तर आमला घ्यायचा आहे 2.5 मिली प्रति लिटर साठी. आमला यासाठी घ्यायचा आहे की आपल्या कांद्यामध्ये भोपा असतील किंवा अनेक कीटकग्रस्त कीटक असतील त्यांचा नायनाट होण्यासाठी. त्याचबरोबर यामध्ये आपल्याला दुसरा घटक घ्यायचा आहे रोको पावडर. रोको पावडर 1 ग्रॅम प्रति लिटर साठी घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्या कांद्यावरती कोणत्याही प्रकारच्या करप्या रोगाचा असेल किंवा बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपल्याला हे रोग घ्यायचे आहे. त्याचबरोबर तिसरा घटक आपल्याला घ्यायचा आहे 8-16-39. हे आयसीएल ची ग्रेड आहे, जेणेकरून आपल्या कांद्याची मान असेल, आपल्या कांद्याची साईज होण्यास मदत होते, आपल्या कांद्याची वेल जी आहे ती पूर्णपणे होण्यास मदत होत असते. त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे आयसीएल ची 8-16-39. त्याचबरोबर आपल्याला यामध्ये आता शेवटचा घटक घ्यायचा आहे फास्ट रिझल्ट, जेणेकरून आपल्या कांद्यामध्ये पूर्णपणे वेल तयार होईल. त्याचबरोबर आपल्या कांद्याची मान लांबणार नाही, पण मान जाड होण्यास मदत होईल, जेणेकरून आपला कांदा पोचण्यासही मदत होत असते. त्यासाठी आपल्याला हे फास्ट रिझल्ट घ्यायचे 2.5 मिली प्रति लिटर साठी. शेतकरी बांधवांनो, ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर इतर शेतकऱ्यांना शेअर करा, जेणेकरून त्यांचाही फायदा होईल. आणि आपल्याला लाईक न करू व्हिडिओमध्ये आपल्याला कमेंट करा, जेणेकरून आम्हाला कळेल की आम्हाला कोणते उपाययोजना तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे.